श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आध्यात्मिक आणि तांत्रिकदृष्ट्या चमत्कारिक मानले जाते. त्यापैकीच एक दुर्मिळ आणि अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे मांजराची वार म्हणजे कॅट्स प्लासेंटा. तुम्ही अनेकदा जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकले असेल की मांजराची वार मिळणे हे नशिबाचे लक्षण आहे. असे म्हणतात की मांजर जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा ती आपली वार लगेच खाऊन टाकते. त्यामुळे ती सहजासहजी मानवाला मिळत नाही. पण जर तुम्हाला ती वार मिळाली तर समजून जा की साक्षात महालक्ष्मीने तुमच्या दारावर दस्तक दिली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर ही मांजराची वार जर तुमच्या घरासमोरच्या अंगणात किंवा कुंडीत पुरली तर त्याचे कोणते 5 मोठे फायदे तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची आर्थिक दिशा बदलू शकतो, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रानुसार मांजर हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यापैकी एक आहे. मांजराला लक्ष्मीचे वाहन म्हणले असले तरी मांजराची वार हे धन आकर्षणाचे केंद्र मानले जाते. तांत्रिकशास्त्रात मांजराची वार ही हत्याजोडी किंवा सियारसिंगी इतकीच प्रभावी मानली जाते. यामध्ये नैसर्गिकरित्या वशीकरण आणि धन आकर्षित करण्याची शक्ती असते. जेव्हा ही वार जमिनीच्या संपर्कात येते म्हणजे पुरली जाते तेव्हा ती त्या वास्तूतील दोष दूर करून तिथे समृद्धीचे वलय निर्माण करते. मांजराची वार अंगणात पुरण्याचा सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे अखंड लक्ष्मी योग. ज्या घरासमोर ही वार पुरलेली असते त्या घराकडे धन खेचले जाते. ज्यांचे पैसे अडकले आहेत किंवा ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो. घरामध्ये पैशांची आवक वाढते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात. लक्ष्मी अशा घरात स्थिर राहते जिथे या वारीचा प्रभाव जास्त असतो. दुसरा फायदा म्हणजे वास्तुदोषांपासून मुक्ती. अनेकदा घरात दोष असतात, त्यामुळे कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही. मांजराची वार जेव्हा अंगणात म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुरली जाते तेव्हा ती घराबाहेर येणारी नकारात्मक ऊर्जा अडवते. हे एक प्रकारचे नैसर्गिक सुरक्षा कवच म्हणून काम करते. घरात राहणाऱ्या सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांच्यातील चिडचिड कमी होते. फायदा क्रमांक 3. व्यवसाय आणि नोकरीत प्रचंड प्रगती. जर तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरीत सतत अडथळे येत असतील तर मांजराची वार तुमचे भाग्य उजळवू शकते. ही वार पुरल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारते. तुम्हाला नवीन संधी मिळतात. जे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते ते अचानक मार्गी लागते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला दुप्पट वेगाने मिळू लागते. फायदा क्रमांक 4. शत्रुबाधा आणि नजर दोषापासून रक्षण. आपल्या प्रगतीवर जळणारे लोक अनेकदा आपल्यावर नजर टाकतात किंवा काही ठिकाणी करणीबाधा करण्याचा प्रयत्न करतात. मांजराची वार ही अशा वाईट शक्तींना शोषून घेते. अंगणात ही वार पुरलेली असल्यास कोणत्याही प्रकारची करणी किंवा करणीबाधा घरात प्रवेश करू शकत नाही. तुमचे गुप्त शत्रू आपोआप शांत होतात आणि त्यांच्या तुमच्यावरील काम आणि वार रिकामे जातात. फायदा क्रमांक 5. कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी लाभते. ज्या घरात सतत भांडणे होतात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. मांजरीच्या वारीमध्ये ममत्व म्हणजे आईचे प्रेम असते. ही वार अंगणात पुरल्याने घरातील वातावरणात गोडवा येतो. ज्यांना संतती प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी देखील हे शुभ मानले जाते. यामुळे घरात हसते खेळते वातावरण राहते, जे सुखी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर आपण जाणून घेऊया वार पुरण्याची योग्य पद्धत कोणती. हा उपाय चुकीच्या पद्धतीने केल्यास फळ मिळत नाही, म्हणून ही पद्धत नीट समजून घ्या. प्रथम ती वार हळद आणि कुंकवाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय शक्यतो शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करावा. एक लहान तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्या. त्यात ती वार ठेवा. सोबत एक सोन्याचे नाणे किंवा चांदीचा तुकडा किंवा नसल्यास थोडी पिवळी मोहरी किंवा अक्षता टाका. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा अंगणातील तुळशीजवळ खड्डा खणून हा कलश गुपचूप पुरून टाकावा. वरून माती टाकून जागा सारवून घ्या. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, निसर्गातील प्रत्येक घटक तुझ्या कल्याणासाठी आहे, फक्त तुझा भाव शुद्ध हवा. मांजराची वार मिळणे ही स्वामींचीच कृपा आहे. जर तुम्हाला ती मिळाली तर तिचा अपमान करू नका किंवा ती फेकून देऊ नका. ती जपून पुरणे म्हणजे भाग्याला आमंत्रण देणे होय. विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, मांजराची वार ही निसर्गाची एक दुर्मिळ भेट आहे. जर तुम्हाला ती प्राप्त झाली असेल तर आज सांगितलेला हा उपाय नक्की करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणारे बदल काही दिवसातच जाणवू लागतील.
तुम्हाला कधी मांजराची वार मिळाली आहे का? किंवा तुमच्या याबद्दल काही अनुभव आले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही दुर्मिळ माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची गुपितं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरातील सर्व दुःख दूर होवेत आणि स्वामींचा अखंड वास राहो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच प्रचिती देणाऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.